नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे आहेत सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर आज मी चाललेले होते बाहेर मातोश्री गार्डन फिरायला। ॲक्च्युअली तसं तर मी 4-5 वेळेस फिरून झाले, भरपूर वेळेस मी फिरून झालं, कारण गावाकडून कोणी पण आलं की त्यांना दाखवण्यासाठी आपण मातोश्री गार्डनला इथे बघण्यासारखं भरपूर साऱ्या वस्तू आहेत, तिकडे घेऊन जात असतो। तरी खूप छान असं कलाकृती तिथे केलेल्या आहेत, मूर्त्या बनवलेल्या आहेत, शिल्पकारांनी खूप छान असं सुंदर तिथे देखावे सुद्धा बनवलेले आहेत। तर आपण आज तिथे जाणार होतो आणि इथे ना रस्त्याने खूप सारं ट्रॅफिक होतं, म्हणजे सुट्टी दिलेली होती बाहेर सगळ्यांना, तरी पण भरपूर सारी गर्दी होती बाहेर। ट्रॅफिकचा वेळ असतो आणि साई, माझा भाऊ आणि मी असं आम्ही तिघं निघालेलो होतो। शौर्य काय आमच्यासोबत आलेला नव्हता, तो घरी त्याच्या पप्पासोबत बसलेला होता, कारण त्यानेही भरपूर वेळेस ते पाहिलेलं आहे। तर हे ना आहे मातोश्री मिनलताई ठाकरे म्हणजे गार्डन, भरपूर सारं मोठं हे गार्डन आहे आणि खरंच खूप सुंदर आहे, बघण्यासारखं सुद्धा आहे। तर त्याच्या बाहेर आहे ना असंही मुलांना खाऊसाठी बसलेले असतात आणि इथं गेलं की लगेच साईचं काही ना काही चालू असतं की मला हे घ्यायचं, मम्मी मला ते घ्यायचं। तर इथे ना त्यांनी हे जे आपण कॉटन कँडी म्हणतो ना, तर ते घेतलं, बुड्ढे के बाल असं म्हणत राहतो, तर ते सुद्धा घेतलं। तर आमच्या इकडे याला बुड्ढे के बालच म्हणतात, आता तुमच्या इकडे याला काय म्हणतात कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तर याला ना बाहेर तिकीट होतं, याच्या आधी आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा 25 रुपये एकाला असं तिकीट होतं, पण यावेळेस मात्र 10 रुपये तिकीटच होते आणि आमच्या तिघांचे मिळून 25 रुपयेच गेले, कारण आम्ही दोघे मोठे म्हणून 10 रुपये आणि छोट्याचे साईचे आमचे 5 रुपये। तर सुरुवातीलाच आतमध्ये गेल्यानंतर ना असं मुलांना खेळण्यासाठी भरपूर सारे इथे खेळणे आहे, तर तेवढंच मुलांना एन्जॉय म्हणून अधूनमधून आम्ही या गार्डनला येत असतो। तरी ते आलं की लगेच साईची मस्ती चालू राहते की मम्मी मला हे खेळायचं, मम्मी मला ते खेळायचं, म्हणून आम्ही इथं बसलो निवांत। साईच्या खेळण्यासोबत मी पण खेळायला बसले, झोका म्हटलं चला आपणही थोडंसं एन्जॉय करून घ्यावं। जास्त मोठा तर काही जमत नाही, कारण आता लगेच चक्कर आल्यासारखं होतं, लहानपण आपलं पण असं होऊन गेलं, पण आता मात्र या गोष्टी आपल्याला जमत नाहीत, हो की नाही? आता वय झालं म्हणायचं, आपण जे म्हणतो ना नंतर त्रास होतो, तसं हळूहळू काही ना काही आपल्याला लक्षणं जाणून येतात। तरी ते साईचं चालू होतं की मम्मी मला झोका दे, मला थोडासा झोका दे। त्याला झोका वगैरे दिला, त्याने थोडंसं खेळल्यानंतर मग आम्ही पुढं आलो। पुढं थोडंसं व्हिडिओ, खूप छान असं सुंदर हे गार्डन आहे बघण्यासारखं, नक्की तुम्ही या गार्डनला एकदा भेट द्या। बघा खूप सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत, भरपूर म्हणजे इथे सगळे देखावे बनवलेले आहेत, शेतकरी बनवलेले आहेत, कुंभार, लोहार, सांबार, म्हणजे सगळे इथे प्रकारचे बनवलेले आहेत आणि खूप छान आहे ते गार्डन। बघितलं ना खरंच मनाला खूप प्रसन्नसुद्धा वाटतं, कारण आपण जे एखाद्या कलाकाराकडं बघण्याचा दृष्टिकोन आपला चेंज होतो। तर बघा तुम्ही इथं खूप सुंदर सुंदर असे इथे ना मूर्त्या बनवलेल्या आहेत। गार्डनमध्ये झाडांना बघून पण खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं अगदी। फिरले ते सगळं तर बघा खूप सुंदर असं गार्डन आहे, मस्त अशा कलाकृती इथे केलेल्या आहेत आणि संध्याकाळच्या टायमिंगला गेलं ना खूप छान असं बघण्यासारखं सुद्धा आहे, कारण आम्ही ना घरामधून 5 वाजता गेलेलो होतो, त्यामुळे पोहोचेपर्यंत आम्हाला 5:30 झाले, अर्धा तास आम्हाला जायला लागला नंतर असं। आणि संध्याकाळी 7 वाजताना इथे गाण्यावरती कारंजे सुद्धा असतात, खूप छान वाटतं कलरिंगमध्ये ते कारंजे असतात, कारण वेगवेगळ्या लाईटी इथे दिसतात, मस्त दिसतं। पण खरं ते संध्याकाळी खूप लेट असतं, कारण संध्याकाळी अंधार पडल्याच्या आत म्हणजे ते कार्यक्रम करत नाहीत, कारण त्याचं जे लाईटिंग असतं ना गाण्यांवरती ते दिसायला हवं, म्हणून मग ते लेट असतं। त्यामुळे आम्ही काही इथं अंधार पडेपर्यंत थांबलो नाही, कारण आम्हाला परत बाहेर जायचं होतं आणि भरपूर सारी दुसरी खरेदीसुद्धा करायची होती।
तर बघा इथे ना बायकांचा व्यायामसुद्धा चाललेला होता, म्हणजे योगा वगैरे इथं सगळं करून घेतात. तर इथे बायकांचं चालू होतं, कारण खूप छान आणि शांत ठिकाण आहे, त्यामुळे योगा वगैरे इथं बायका करायला येत असतात, एक्सरसाइज वगैरे करत असतात. फुटबॉल ते सर्व काही खेळण्यासाठी मैदानसुद्धा आहे. भरपूर सुंदर असं हे गार्डन आहे, तुम्ही नक्की भेट द्या. तर तिथून पुढे ना आम्ही थोडंसं मार्केटमध्ये आलो, कारण आम्हाला मार्केटला यायचं होतं. इथे मी वाटाणा घेतला, वल्ला वाटाणा मला घ्यायचा होता, त्यामुळे इथे वाटाणा घेतला. आणि खरं तर मी मशरूम घेण्यासाठी बाहेर आले होते, त्यामुळे मशरूम घेतलं. मशरूमचा व्हिडिओ काढून घ्यायचा विसरलो, त्यामुळे तो काही व्हिडिओ मी तुमच्या शेअर केला नाही. पण बघा मार्केटमध्ये भरपूर सारी गर्दी होती. आणि इथे नाही कलरचे हे म्हणजे जे कोबी होती ना, शिमला मिरची वगैरे, तर खरंच खूप छान वाटली. त्यासाठी मी तर आवर्जून व्हिडिओ घेतला. ॲक्च्युली आता या कलरच्या कोबीला काय म्हणतात हे मला माहीत नाही, पण दिसायला खरंच खूप छान दिसत होते, म्हणून मी खरं तर हा व्हिडिओ काढून घेतला. आणि फिरून फिरून कंटाळा आल्यामुळे आता या दोघांना भूक लागली, म्हटलं चला तुम्हाला काहीतरी खायला चारते, म्हणून या दोघांना मी इथे समोसा खायला दिलेला होता. तर माझा उपवास असल्यामुळे मी काय खायला बसलेले नव्हते, आणि यांना दोघांना खायला दिला, आणि शौर्यला मी पार्सल घेतला. तर पुढं आल्यानंतर ना लगेच सायचं चालू होतं की मग मी गोड काहीतरी पाहिजे. तर मग गोड काहीतरी म्हटलं दुसरं काही खाण्यापिण्यापेक्षा आपण उसाचा रस पिऊया. तर इथे उसाचा रस आम्ही घेतलेला होता. तर बघा इथं पुढे आल्यानंतर आम्ही उसाचा रस घेतला. उसाचा रस मी मात्र पटकन पिऊन घेतला, पण साईचं चालू होतं, मम्मी तू पी आता माझ्यातला थोडासा तू पी. कधीतरी आम्हाला खूप सारं प्रेम आलेलं असतं की मम्मी मला म्हणजे जे काही खाऊ असेल तो मम्मीसोबत शेअर करायचा असतो. तर भेटूया पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी